नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। मग मित्रांनो, सावली आणि सारंग हे दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा सावली सारंगला समजावण्याचा प्रयत्न करत असते। कधी कधी सत्य आपल्या डोळ्यासमोरच असतं, पण मात्र ते आपल्याला दिसत नाही आणि सत्य हे शिव असतं, ते कायम खरं राहतं। एखाद्याने सत्य लपवण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा सत्य ते सत्यच असतं। कधी ना कधीतरी ते समोर येतंच आणि तुमचं हे जे काही सत्य आहे ना, ते तुमच्या समोर नक्की लवकरच येईल। त्याच्यानंतर सारंगला तर बरेच प्रश्न पडत असतात आणि सारंग आता सावलीला विचारतो की तू कायम ताराबरोबर असतेस, तारा गाते आणि तू तिच्याबरोबर काय करते। सारंगचे हे जे काही प्रश्न असतात त्याच्यावरती सावलीला नेमकं काय उत्तर द्यावं तिला काहीच समजत नसतं। सावली विचार करत सारंगला सांगू लागते की तारा मॅडम आणि भैरवी मॅडम जे करताना तेच मी करते, म्हणजेच की संगीताची माझ्या हातून सेवा व्हावी, आलेला माणूस मुग्ध व्हावा एवढंच करते मी आणि मला सुद्धा एवढंच करायला आवडतं। सावली सांगत असते, गाणं हे मला विठ्ठलाचं एक साधन वाटतं, तारा मॅडमचं गाणं चांगलं व्हावं याच्यासाठी मी अगदी मनापासून प्रयत्न करते, हेच माझं काम असतं आणि माझं हे जे काही काम आहे ना, ते काम मी अगदी प्रामाणिकपणे पार पाडते। सारंग फक्त शांतपणे सावलीचं बोलणं ऐकून घेत असतो। सावली सांगत असते की सारंग सर, मी फक्त तारा मॅडमच्या संगतीमध्ये असते, मग याचा अर्थ असा नाही ना की आमचे गुण एकमेकींना लागले। सारंग विचारतो, बरं मला एक सांग, मग ते तुझ्यावरती संशय का घेतात। सावली सांगू लागते की सारंग सर, कसं आहे माहिती का, शक्यतो अशा वेळी ज्या माणसांना गाण्यांचं ज्ञान आहे ना, त्याच माणसाला मदतीसाठी ठेवलं जातं, म्हणजे मी सतत त्यांच्या कायम सोबत असते ना, म्हणून बाकीच्यांना शंका आली असेल। सावली हे जे काही सारंगला जे काही सांगत असते त्यातला अगदी शब्द ना शब्द खरा आहे, पण मात्र सावली सारंगला कोड्यामध्ये बोलत असते। सारंग इकडे सावलीला विचारतो, आणि भैरवीजींना सुद्धा कायम तू सोबत असावी लागते, याचा अर्थ काय घ्यायचा आणि नेमकं का। आता त्याच्यानंतर सावली पोटतिकीने सारंगला सांगण्याचा प्रयत्न करत असते की सारंग सर, तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे की माईंने आमच्या वाईट काळामध्ये आम्हाला खूप मदत केली आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना जेव्हा जेव्हा माझी गरज लागते ना, तेव्हा तेव्हा मी त्यांच्या मदतीला जाते, असा मी त्यांना शब्द सुद्धा दिलाय आणि माझा शब्द मी कायम पाळते। सावलीचं आता हे सर्व बोलणं ऐकून घेतल्यानंतर सारंग तिला म्हणू लागतो की तू तुझा शब्द पाळतेस ना, याच्यावरती मला अजिबात शंका नाहीये, मला काही प्रश्न पडले त्याची उत्तरं मला शोधावीशी वाटली म्हणून मी तुला विचारलं। सावली आता सांगू लागते, बरोबर आहे तुमचं सुद्धा, उत्तरही शोधलीच पाहिजे, जसं उत्तराच्या दोन बाजू असतात ना, तसंच सारंग सर, प्रश्नाच्या सुद्धा दोन बाजू असतात, फक्त आपण कुठल्या नजरेने बघतोय ना, ही गोष्ट जास्त महत्वाची असते। मग आता त्याच्यानंतर सारंग हे सगळं ऐकतो आणि तिकडनं लगेच निघून जातो। सारंग तिकडनं गेल्यानंतर सावली फुल हतबल झालेली असते आणि इमोशनल होत लगेच रडू लागते, कारण सारंग असताना सावलीने तिच्या भावना कंट्रोल केलेल्या असतात, कारण सारंगशी अशा पद्धतीने बोलावं लागतंय, याच्यामुळे सावलीला जास्त त्रास होत असतो। सावलीला लगेच सारंगचं बोलणं आठवतं की शपथ घे सावली, तू गातेस की नाही गास, मला फक्त एवढं सांग। आणि मग सावली आता हे सगळं पाहता रडतच स्वतःशी म्हणते, बघ ना विठ्ठला, काय केलंय मी, याच माझ्या हातांनी मी खरी शपथ टाळली, विठ्ठला या गोष्टीचा तूच काय तो निकाल लाव, आणि या हातांनी मी जी खोटी शपथ घेतली ना, त्या हातांना शिक्षाही मिळायलाच हवी। आणि हा सगळा विचार करता सावली खूप रडत असते। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नील, ऐश्वर्या, अस्मी हे सगळेच आता एकत्र असतात आणि ते सगळे नाश्ता करत बसलेले असतात। आता याच्यावरती ऐश्वर्या सांगू लागते की त्या मूर्ख मुलीकडे बघून असं नाही वाटत की त्या मुलीचा गळा एवढा सुंदर असेल, आणि ज्या माणसाला हे सगळं वाटलं ना, तो किती धन्य असेल। त्याच्यानंतर तिथे सखदेव सुद्धा असतो आणि लगेच आता नील हे ऐकल्यानंतर सखदेवला विचारतो की सखदेव, मला एक गोष्ट सांग, सावली खरंच गाते का रे। आणि मग आता सखदेव पुढे बोलणार तेवढ्यात लगेच ऐश्वर्या म्हणते, नील अरे तू काय विचारतोयस आणि कोणाला विचारतोयस, जर खरंच याची बहीण एवढी सुंदर गात असती तर त्याने तुला रोज सकाळी सकाळी चहा दिला असता का। तेवढ्यात लगेच तिथे तिर्लोत्तमा आणि बाबा सुद्धा आलेले असतात। ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं पाहता बाबा लगेच म्हणू लागतात की ऐश्वर्या, तू प्लीज शांत हो, तू इथे प्रामाणिकपणे काम करतोय, मेहनत करतोय, प्लीज तू त्याची ना अजिबात खिल्ली उडवू नकोस। ऐश्वर्या आता याच्यावरती लगेच सॉरी म्हणते। नील आता विचारतो की राजकुमार दादा कुठे, तेवढ्यात लगेच राजकुमार येतो। तिर्लोत्तमा लगेच राजकुमारला पाहता बाजूला तोंड करून घेते आणि म्हणू लागते की नील, मला त्याच्याबरोबर काहीच बोलायचं नाहीये। राजकुमार लगेच तिर्लोत्तमाला सॉरी म्हणतो। राजकुमार सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे बघ आई, माझ्या मनामध्ये तसं काहीच नव्हतं, आई तू प्लीज माझ्याशी बोल ग, असं नको वागू। याच्यावरती तिर्लोत्तमा सांगते की हे बघ नील, मला कोणाशी काहीच बोलायचं नाहीये। तिर्लोत्तमा राजकुमारवरती तर भयंकर चिडलेली असते
तिर्लोत्तमा सांगत असते की हे बघ, मी कोणाला काहीच समजवायला सुद्धा जाणार नाहीये. ज्याने त्याने त्याचं त्याचं व्यवस्थित समजून घ्यावं. आता तिर्लोत्तमा लगेच तिकडनं उठते आणि रूम मध्ये निघून जाते. राजकुमार तिर्लोत्तमाला थांबवण्याचा प्रयत्न देखील करत असतो, पण मात्र तिर्लोत्तमा राजकुमारवरती चिडलेली असते, म्हणून तू एकही शब्द न बोलता लगेच तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर इकडे भैरवी शांतपणे गार्डन मध्ये चहा पीत बसलेली असते. तेवढ्यात लगेच तारा निरोप घेऊन येते की सावली आली आहे. भैरवी लगेच म्हणते, अरे वा, सावली आली आहे, बोलव ना सावलीला. सावली लगेच भैरवीच्या जवळ येते. भैरवी लगेच ताराला सांगते की काय ग तारा, सावली आली आहे, सावलीला चहा नाही आवडत, त्याच्यामुळे लगेच सावलीसाठी ऑरेंज ज्यूस घेऊन ये. तारा लगेच एक छान अशी स्माईल देते आणि सावलीसाठी ज्यूस आणण्यासाठी निघून जाते. भैरवी सावलीला बसण्यासाठी सांगत असते. सावली मात्र म्हणते की माई नको, राहू द्या, मी इथेच ठीक आहे. पण मात्र भैरवी ओरडते आणि म्हणते, तुला बस म्हटलेलं कळत नाही का? आता याच्यावरती सावली लगेच तिथे सोप्यावरती बसते. पण तिर्लोत्तमा मात्र सावलीला तिच्या जवळ बसून घेते. तिर्लोत्तमा हे जे जे काही सावलीबरोबर गोडगोड बोलत असते त्याच्यामागे वेगळंच काहीतरी कारण असतं. म्हणजे ही तिर्लोत्तमा दिसती तशी अजिबात नाहीये बरं का. हिच्या ह्या गोडगोड बोलण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. भैरवी म्हणते की तू ना स्वर्गीय स्वरांची मालकीनेस, मग तुझी जागा या भैरवी माईच्याच जागेजवळ हवी ना. भैरवी सांगत असते, आपण एक काम करूयात, आपण ही जी तारा आहे ना तिला तुझी असिस्टंट म्हणून ठेवूयात. कारण सुप्रसिद्ध गायिका सावली भागवत ना ही खूप मोठी प्रसिद्ध होणार आहे. आमची सावली ना सेलिब्रिटी होणार आहे. भैरवी हे जे बोलत असते ते सर्व काही सावलीला अडवं बोलत असते आणि हे तिरकं बोलणं भैरवीचं सावलीला सुद्धा चांगलंच कळत असतं. सावली मात्र फक्त शांतपणे मान खाली घालून भैरवीचं बोलणं ऐकत असते. भैरवी सांगू लागते, आत्तापर्यंत तू तिच्यासाठी जे काही केलंयस ना तेच आपण ना तिला तुझ्यासाठी करायला लावूयात. तेवढ्यात लगेच तारा ज्यूस घेऊन येते आणि मग त्याच्यानंतर भैरवी लगेच म्हणते, बघूयात आपण पण तिला नीट जमतंय की नाही ते. सावली ज्यूस घ्यायला नाही म्हणते तर तारा म्हणू लागते की अगं सावली, घे ना ज्यूस. भैरवी सावलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते आणि भैरवी सांगू लागते, आता ना एका दमामध्ये पिऊन टाकायचा. भैरवी आता सावलीला बळबळत ज्यूस पाजते. भैरवी इकडे सावलीला म्हणते, आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तुझं चुकलं की नाही? चुकलं ना, माझ्या परवानगीशिवाय तू गाणं गायलीस, या गोष्टीची चूकच झाली ना. सावली सांगत असते की माई ते फक्त 4 भिंतींमध्ये राहणार होतं. आता भैरवीच्या बोलण्याने सावली तर भयंकर घाबरलेली असते. भैरवी सांगत असते, ते 4 भिंतीमध्ये राहायला हवं की 4 चौघांमध्ये, पण तू गायलीस, ही तुझी आता खूप मोठी चुकी झाली आहे. एक गोष्ट ना चांगलीच लक्षात ठेव सावली, माझ्या परवानगीशिवाय तू कुठेच गाऊ नाही शकत. कारण लक्षात ठेवायचं, तुझा आवाज ना माझ्याकडे गहाण ठेवलायस तू. तू विसरलीस का ही गोष्ट? माझ्या परवानगीशिवाय तू तुझा आवाज कोणासाठीच वापरू नाही शकत. भैरवीचा आता हळूहळू आवाज वाढायला लागलेला असतो आणि त्याच्यामुळे सावली सुद्धा घाबरत असते. भैरवी म्हणत असते, तू मला शब्द दिला होता आणि आता तू तुझा शब्द तर मोडलायस. मग आता सांग, तू चुकलीस ना? माझ्यावरती सावली सुद्धा म्हणते की हो माई, चुकलंय माझं. भैरवी आता म्हणत असते, हे बघ सावली, मला ना तुझी ही गोष्ट फार आवडते की चूक झाली ना ती लवकर पटकन मान्य करून मोकळं व्हायचं. आता भैरवी सावलीला शिक्षा देणार असते आणि याच्यामुळे तर सावली भयंकर घाबरते आणि ततमम करत भैरवीशी बोलू लागते की माई, असं नका करू. भैरवी म्हणत असते, तू मान्य केलंयस ना की तुझी चुकी झालीये, मग आता आपण तुला शिक्षा देऊयात. आणि भैरवी विचार करू लागते की नेमकं काय शिक्षा द्यायची, म्हणजे सावलीला नेमकं सगळ्यात जास्त काय आवडतं, मग तशी आपण तिला शिक्षा देऊयात. भैरवी स्वतःशीच विचार करत असते की शिक्षा काय द्यायची. भैरवी आता म्हणू लागते, तुला सारंग आवडतो ना, सारंगवरती तुझं खूप प्रेम आहे आणि मग आपण आता तुला काय शिक्षा देऊयात. आणि भैरवी आता शिक्षा देते की आजपासून तू सारंगशी बोलायचं नाही. आता हे पाहता सावली तर आश्चर्याने लगेच पाहू लागते. सारंगशी बोलायचं नाही म्हटल्यानंतर सावलीला तर खूप टेन्शन येतं. भैरवी सांगू लागते, ठरलं तर मग आजपासून तू सारंगशी बोलायचं नाही आणि हीच आहे तुझी शिक्षा. भैरवी म्हणते, तुला नेमकं काय शिक्षा द्यायची ना हे ठरलं, आता परीक्षा. भैरवी सावलीच्या हातातला धागा तिला दाखवत म्हणते, तू हा जो धागा बांधलायस ना, आता याच्यामुळे तुला परीक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे. भैरवी विचारांमध्ये पडते की नेमकं कुठली परीक्षा घेऊ तुझी. सावली बिचारी फक्त शांतपणे भैरवीचा हा त्रास सहन करत असते, कारण की भैरवी एक शब्द सुद्धा सावलीला पुढे बोलूच देत नसते. भैरवी म्हणू लागते, अग्निपरीक्षा, आपण ना तुझी अग्निपरीक्षा घेऊयात. भैरवी आता त्याच्यानंतर सावलीच्या जवळ येते आणि सावलीला म्हणू लागते, तुझ्या मानलेल्या बापाने तुझं भविष्य बघितलं होतं ना, आपण सुद्धा बघूयात बरं की तुझ्या हातामध्ये तुझं भविष्य नेमकं काय आहे. भैरवी सावलीचा हात घेते आणि हात पाहत म्हणू लागते, तू गायिका म्हणून प्रसिद्ध होणार अशा रेषा आहेत का तुझ्या हातामध्ये? मग जर असं काही असेल ना तर तुझ्या हातावरच्या रेषाच आपण मिटवून टाकल्या पाहिजे. त्याच्यानंतर भैरवीने सावलीचा हात पकडलेला असतो आणि आता ही नालायक भैरवीने बाजूलाच एका भांड्यामध्ये कोळसे झाकून ठेवलेले असतात
आता ही भैरवी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सावलीच्या हातावरती तो कोळसा ठेवते. तिचा जोरात हात दाबते. सावलीला त्रास होत असतो. ती ओरडत असते की "माई नको, मला त्रास होतोय." पण मात्र भैरवी काहीच ऐकत नाही आणि म्हणू लागते की "खूप हौस आहे ना गं तुला गाणं गाण्याची. आता बघ मी तुला कसे निखारे देते आणि तुझ्या नशिबामध्ये ना हेच निखारे लिहिलेले आहेत." भैरवीला सावलीबद्दल काहीच तळमळ वाटत नसते. पण मात्र सावलीला खूप त्रास होत असतो. सावली ओरडत असते "माई हात सोडा, मला त्रास होतोय." पण मात्र भैरवी काय ऐकायलाच तयार नसते आणि या नालायक भैरवीने सावलीच्या हातावरती कोळशाचे चटके दिलेले असतात. भैरवी म्हणू लागते "जेव्हा तू वचन मोडण्याचा प्रयत्न करशील ना, तेव्हा पुढच्या वेळेला हे निखारे तुला त्याची आठवण करून देतील. यापुढे तू भैरवीला दिलेलं वचन मोडलास आणि त्याचे काय परिणाम होतील ना, याचीच ही छोटीशी झलक आहे. बघ पुढे होतंय काय." आता भैरवी हात सोडून देते. सावलीच्या हातावरती फोड उठलेले असतात आणि सावलीला चटक्या दिल्यामुळे तिला खूप त्रास होत असतो. सावली ओरडत असते, रडत असते. पण मात्र त्याचा भैरवीला काहीच फरक पडलेला नसतो. त्याच्यानंतर सावली आता रडतच काकुळत घरी आलेली असते. सावलीच्या हाताला खूप त्रास होत असतो. समोर आता तुळशी वृंदावन दिसतं आणि सावली लगेच तुळशी वृंदावनापाशी येते. सावली तुळशी आईला म्हणते की "तुळशी आई मला माफ कर. मी तुझ्या पुढे दिवाच नाही लावला. केलेल्या कर्मांची मला शिक्षा मिळाली आहे. आता रात्र झालाय. मला तुझी पानं तोडायची होती. पण मात्र रात्र झाल्यामुळे मी नाही तोडू शकत." सावलीला त्रास होत असतो. तिला बरं वाटावं म्हणून ती स्विमिंग पूलपाशी येते आणि त्या जखमेवरती पाणी घेऊ लागते. पण मात्र तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आणि अस्मी सावलीला पाहतात आणि सावलीकडे येत म्हणतात की "काय गं, काय सुरू आहे तुझं? आता नवीन काय प्लॅनिंग सुरू आहे तुझं?" अस्मी आणि ऐश्वर्याला आलेलं पाहता सावली लगेच तिचा हात मागे घेते. सावली विचारते की "काही काय बोलताय तुम्ही?" ऐश्वर्या म्हणू लागते "मग इथे पूलकडे काय करतेय? चल ना आतमध्ये." सावली लगेच तिचा हात घेऊन इकडे आता आतमध्ये येते. किचनमध्ये येता सावली तिच्या हाताकडे पाहते आणि तिला खरंच खूप त्रास होत असतो. सावली इकडे शांतपणे विठुरायाच्या मूर्तीपाशी येते आणि म्हणू लागते की "विठ्ठला तुझ्यापासनं कधीच काही सुटत नाही. विठ्ठला सगळं काही दिसतं ना तुला. तुला हसू दिसतं, तुला दुःख दिसतं, तुला सत्य असत्य दिसतं, तुला सर्व काही दिसतं." सारंग सरांनी जेव्हा मला शपथ दिली तेव्हा माझी इच्छा नसताना सुद्धा त्यांच्या डोक्यावरती गेलेला हा जो माझा हात आहे, बघ त्याच हाताला भैरवीमाईंनी कसे चटके दिलेत. या हातांना शिक्षा मिळायलाच हवी होती आणि बघ शेवटी शिक्षाही मिळालीच. पण आता विठ्ठला तूच मला सांग, मला मिळालेली दुसरी शिक्षा म्हणजे सारंग सरांशी न बोलण्याची. त्या शिक्षेचं काय करू? त्यातून कशी काय मी मार्ग काढणार आहे? विठ्ठला आता तूच काहीतरी कर रे. मला काय करावं या सिच्युएशनला काहीच समजत नाहीये. विठ्ठला तूच आता मला मार्ग दाखव. आणि विठ्ठला आता तूच सांग की मी नेमकं काय करू? आणि सावली तिच्या दुखऱ्या हाताकडे बघता खूप रडत असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे नील आणि सारंग दोघेही कॅरम खेळत बसलेले असतात. तर त्याच कॅरम मधली राणी आता सारंगकडे येते आणि मग याच्यावरती नील म्हणू लागतो "त्या 2 राण्यांचं काय रे, ज्या खाली कन्फ्युजन फिरतायत." तेवढ्यात तिथे राजकुमार सुद्धा आलेला असतो आणि सारंगशी बोलायचं म्हणून राजकुमार इकडे सारंगकडे येतो आणि म्हणू लागतो की "सारंग मला तुझी थोडीशी मदत हवी आहे." याच्यावरती सारंग म्हणतो की "हो दादा बोल ना, काय मदत हवी आहे?" राजकुमार सांगू लागतो "ऍक्च्युली आई माझ्याशी बोलत नाहीये. मी आता एका फाईलवरती सह्या घ्यायला गेलेलो. तिने मला MD सारख्या सह्या दिल्या आणि तिकडनं जायला सांगितलं. हे बघ काय चाललंय आता सारंग हे." सारंग हा जो काही तिचा आबोला आहे ना मला अजिबात सहन होत नाहीये. सारंग आता सांगू लागतो की "दादा तू उगाच सिरियस होतोयस. तुला आईचा स्वभाव चांगलाच माहितीये ना. ती कुठलीही गोष्ट अगदी सहज मनाला लावून घेऊ शकते. जरा वेळ जाऊ दे ना, ती होईल शांत." राजकुमार आता विचारतो की "तूच सांग कधी होणार आहे तिचा राग शांत?" सारंग आता सांगू लागतो "होईल अरे हळूहळू. पण यावेळेचा जो राग आहे ना तो तिचा खरा आहे." राजकुमार मात्र म्हणत असतो "कमाल आहे एका गोष्टीची. या घरामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळा न्याय आहे." आता राजकुमार तिकडनं लगेच निघून जाऊ लागतो. सारंग राजकुमारला थांबवतो आणि विचारतो की "दादा काय झालं?" माझ्यावरती राजकुमार आता नाटकं करत, इमोशनल होण्याचं नाटक करत, जणू काय तो खूप हर्ट झालाय असं नाटक करत सारंगला सांगू लागतो की "सारंग तुला नाही समजणार मला काय बोलायचंय. हे सारंग तुझ्यासाठी या घरामध्ये ना क्विक माफी आहे. तू आईच्या मनाविरुद्ध जरी काय केलं ना तरी सुद्धा तुला माफी आहे. तू नवीन नातं जोडलंस तरी सुद्धा तुला माफी आहे." ती असं डायरेक्ट तुला रिटॅच करून नाही टाकत. नील सुद्धा तिथे असतो आणि तो सुद्धा शांतपणे राजकुमारचं हे सगळं काही बोलणं ऐकत असतो. राजकुमार सांगत असतो "तुमचा बॉन्ड मी बघितलाय. मी या सगळ्यासाठी जेलस नाहीये. पण मात्र या घरामध्ये ना माझ्यासाठी माफी नाहीये."
माझ्याकडनं एक साधी चूक झाली आणि तीसुद्धा माझ्या नकळत, आणि त्याच्यासाठी मला ती एवढी मोठी शिक्षा देतीये. सारंगसुद्धा शांतपणे राजकुमारचं हे सगळं बोलणं ऐकतो आणि राजकुमारकडे येत सारंग तिला म्हणू लागतो की हे बघ दादा, एक खरी गोष्ट आहे की मी कधीच तिच्या विरोधामध्ये जात नाही. अरे तिला जिथपर्यंत मी ओळखतो ना, ती फक्त सत्याच्या बाजूने असते आणि मी जे काही करतो ना ते सत्य असतं. माझ्यावरती राजकुमार लगेच म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी जे काही करतोय ते सगळं खोटं आहे आणि फक्त मीच चुकीचा आहे का? सारंग राजकुमारला फक्त वेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र राजकुमार या गोष्टीचा जरा वेगळाच अर्थ घेत असतो. नील आता त्याच्यानंतर त्यांच्या दोघांनाही शांत करत म्हणतो की एक मिनटं, तुम्ही भांडताय काय? राजकुमार म्हणतो, मग तू याला समजावून सांग. नील आता याच्यावरती सारंगकडे येतो आणि म्हणतो की दादा मी बोलू का? सारंग हो बोलतो आणि नील राजकुमारला म्हणू लागतो, दादा तुझ्या बोलण्याचा हा रोख मला कळतोय, तू सावलीबद्दल बोलतोयस ना? मॉम आणि सारंगमध्ये किती जरी भांडणं झाली तरी सुद्धा एंड ऑफ द डे मम्माला चांगलंच माहिती आहे की सारंग हे जे काही करतोय ते सत्य आहे. सारंग जे करतो ते बरोबर आहे, पण मात्र दादा तुझ्या बाबतीमध्ये असं नाही झालेलं आणि यावेळेला तू खरंच चुकतोयस. याच्यावरती राजकुमार म्हणू लागतो, काय केलंय मी, काय चुकलंय मी खरं तर त्या मुलीला तिची जागा दाखवून दिली. एक नंबरची बिंडोक मुलगी होती ती. याच्यावरती सारंग म्हणू लागतो, अरे काय चुकलंय तिचं, ती मुलगी फक्त मदत मागण्यासाठी आपल्या दारामध्ये आली होती. केकेबल होती ती मुलगी आणि तिच्यामध्ये ते सगळं करण्याची जिद्द सुद्धा होती. सारंग राजकुमारला सांगू लागतो, जाऊ दे मरू दे, आपण का भांडतोय, आपण नको भांडायला, फक्त मुद्दा काय तर आईला मनवायचा आहे. मी म्हणवतो ना आईला, तू नको टेन्शन घेऊ बाबा. सारंग म्हणत असतो, दादा जाऊ दे आपण खेळूयात. मग त्याच्यानंतर नील आणि सारंग हे दोघेही राजकुमारला खेळण्यासाठी कन्व्हिन्स करत असतात. राजकुमार सांगत असतो, नाही नाही नको बाबा, मला खूप कामं आहेत. पण ते बळजबरीने आता राजकुमारला खेळण्यासाठी बसवतात आणि ते तिघेही हॅपी होत कॅरम खेळत असतात. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावलीने तिच्या जखमेवरती लावण्यासाठी तिला काहीच मलम नसतो, म्हणून सावली टूथपेस्ट त्याच्या जखमेवरती लावत असते. त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच आता सारंग किचनमध्ये येतो. सारंगला आलेलं पाहता सावली लगेच तिचा हात झाकून घेते. सारंग सांगू लागतो की सावली मला जरा सोडा देशील का, मला खूप जळजळल्यासारखं होतंय. पण सावली मात्र एक शब्द देखील बोलायला तयार नसते. सारंग आता म्हणत असतो, मला ऍसिडिटी झालीये, तू का बोलत नाहीये? अगं सावली बोल ना काहीतरी, कोणी काही बोललंय का तुला? सावली तर काहीच बोलत नसते. सारंग सांगत असतो, अरे ते जालिंदर निंबाळकर तर सांगतायत तू खूप मोठी सिंगर आहेस, मला तर तू मुकी वाटतीयस. सावली काहीच बोलत नसते कारण ती शब्दामध्ये अडकलेली असते. सारंग आता म्हणतो, सावली काय झालंय ग नेमकं, तू बोल ना, म्हणजे तू काही व्रत ठेवलंस का? सावली काहीच बोलत नाही. याच्यावरती सारंग म्हणतो, बरं ठीक आहे, जिरा सोडा तर देशील ना? सावली मान हलवत हो बोलते, पण सारंग त्याचा मोबाईल तिथेच टेबलवरती विसरून तिकडनं निघून गेलेला असतो. सावली आता लगेच स्वतःशी विचार करत म्हणते की सारंग सर, मी तुला कसं सांगू, कधी कधी शब्द सुद्धा मुके होतात आणि याच मुक्या शब्दांना तुम्ही बोलायला लावताय. सारंग सर, मी सुद्धा कोणाच्या तरी शब्दामध्ये अडकली गेलीये. बोलण्यापेक्षा जर लिहून दिलं तर एक काम करते, चिठ्ठी लिहून त्यांच्या खोलीमध्ये ठेवते, ते नक्कीच मला समजून घेतील. आता सावलीला काय करावं तिला काहीच समजत नसतं आणि सावलीसुद्धा आता विचारांमध्ये पडते. तर मग मित्रांनो, सावली आता सारंगला कशा पद्धतीने चिठ्ठी लिहून सर्व काही सांगणार आणि नेमकं सारंगसुद्धा त्याच्यावरती काय रिॲक्ट होणार हे आपण पुढील भागामध्ये पाहणारच आहोत. तर मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन डेली अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.